नमस्कार. श्री चंद्रप्रभनाथ दिगंबर विकास सोसायटी आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. ही संस्था आष्टा व आष्टा पंचक्रोशीतील नामवंत व जैन समाजाची संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामदैवत श्री चौंडेश्वरीच्या कृपेनं आणि श्री प्रभुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आष्टा या समृद्ध गावामध्ये स्वर्गीय बळवंत कल्लप्पा वाग्याणी यांनी दिनांक 9/8/1924 रोजी श्री चंद्रप्रभनाथ दिगंबर विकास सोसायटी या संस्थेची स्थापना केली आणि पहिले संचालक मंडळ सन 1924 ते 1980 मध्ये कैलासवासी तोराप्पा तात्या वाग्याणी, कैलासवासी बळवंत तातोबा वाळकर, कैलासवासी दादासो बाळासो वाग्याणी, कैलासवासी भाऊ जयवंता मगदूम, कैलासवासी अप्पाराया भाऊ किणिगे या संचालकांनी व संस्थेचे पहिले चेअरमन कैलासवासी बळवंतराव कल्लप्पा वाग्याणी आणि संस्थेचे पहिले सचिव कैलासवासी आप्पाभाऊ मालगावे यांनी या संस्थेची यशस्वी सुरुवात भाग भांडवल रुपये 1949 आणि बँक कर्ज रुपये 1700 आणि मेंबर कर्ज 35 ते 75 या स्वरूपामध्ये या संस्थेची सुरुवात केली. तसेच संस्थेचे मार्गदर्शक म्हणून सहकार महर्षी स्वर्गवासी नाभिराज आप्पासो रुकडे, सहकार महर्षी स्वर्गवासी अण्णासो तात्यासो वग्याणी, सहकार महर्षी कैलासवासी अण्णासो तात्यासो आवटी, स्वर्गवासी जिनदत्त अण्णा थोटे, सहकार महर्षी स्वर्गवासी बाळासाहेब बापूसाहेब वग्याणी यांना ओळखले जाते. तसेच संस्थेचा पाया भक्कम करण्यासाठी सन 1963 ते 2001 अशी महत्त्वाची अभिरत सेवा कैलासवासी वसंत अण्णा कुरुंदवाडे यांनी सचिव म्हणून दिली. 6 जानेवारी 1960 हा संस्थेच्या इतिहासातील उज्ज्वल दिवस होता. या उज्ज्वल दिनी देशाच्या स्वातंत्र्यात अग्रभागी असलेले आणि सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्न करणारे त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते संस्थेच्या नवीन भव्य वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. सन 1981 साली संस्थेने 50 वर्ष पूर्ण करत सुवर्ण महोत्सव साजरा केला. त्या काळी चेअरमनपदी कैलासवासी सुधाकर बाबा वाडकर व व्हाईस चेअरमनपदी कैलासवासी जिन्नाप्पा आप्पा हेरले हे होते. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या उमलत जाव्यात तसा या संस्थेचा प्रत्येक अंगाचा विकास झाला. संस्थेच्या सुरुवातीला 275 सभासद होते, पण सध्या 1720 इतके सभासद असून संस्थेनं गगनचुंबी भरारी घेत दिनांक 9/8/2024 रोजी 100 वर्ष पूर्ण केली आहेत. म्हणजे संस्थेची शताब्दी झाली आहे. त्यासाठी विद्यमान संचालक मंडळ श्री योगेश कलगोंडा वाग्याणी, श्रीमती इंदुमती भूपाल चौगुले, श्री अण्णासो बापू थोटे, श्री राहुल वसंत सावळवाडे, श्री भालचंद्र राजकुमार मालगावे, श्री वैभव भालचंद्र आवटी, श्री नूतन धलपाल हालुंडे, श्री भरत विलास वाडकर, श्री शांतिकुमार उर्फ राजकुमार बाळासो चौगुले, सौ सविता सतीश आवटी, श्री अनिल भूपाल बुधवले, श्री अनंत गणपतराव कासार, श्री विष्णू जिनाप्पा वारे या सर्वांचे या संस्थेसाठी अनमोल असे योगदान आहे. आपल्या या संस्थेच्या या शतक महोत्सवी वर्षापर्यंतसाठीचे मार्गदर्शन हे संस्थेचे आधारस्तंभ राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री बबन जिनदत्त थोटे व आष्टा पीपल्स बँकेचे चेअरमन श्री दिलीपराव बाळासाहेब वग्याणी यांचे राहिले आहे. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षामध्ये चेअरमनपदी असणारे श्री योगेश कलगोंडा वग्याणी तर व्हाईस चेअरमनपदी असणाऱ्या श्रीमती इंदुमती भूपाल चौगुले, सचिव श्री हरिबा साऊबा खिलारे यांनी व सर्व संचालक मंडळाने शतक महोत्सव मोठ्या उत्साहाने व अभिमानाने पार पाडला. त्यामध्ये संस्थेच्या सभासदांच्यासाठी पीक कर्ज सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आरोग्य शिबिरही घेतले. शिवाय डोळे तपासणी शिबिर घेऊन 10 सभासदांचे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम घेऊन समाजात एक आदर्श संचालक मंडळ म्हणून नाव कमावलंय. तसेच संस्थेच्या 100व्या वर्धापन दिनी भव्य असा कार्यक्रम घेऊन संस्थेच्या आजी माजी संचालकांचा यथोचित सत्कार घेतला. त्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्रीमती जयश्रीताई मदन पाटील आणि वैभव विलासराव शिंदे उपस्थित होते. खरं तर संस्थेच्या यशस्वी घौडदौडीमध्ये 100 वर्ष निघून गेली. कैलासवासी बळवंतराव वाग्याणी यांनी लावलेल्या रोपट्याचे विशाल आणि विस्तृत अशा वृक्षामध्ये रूपांतर झाले. या दीर्घ काळामध्ये आलेले अनेक वादळं आणि अनेक संकट या वृक्षाने खंबीरपणे परतवून लावली आहेत. आपल्या गर्द छायेचा अनेकांना फायदा करून दिला आहे. सध्या संस्थेमध्ये कर्ज विभाग, खत विभाग, धान्य विभाग तसेच सभासदांच्या सेवेसाठी
सभासदांचा ऊसाच्या तोडणीचा प्रश्न विचारात घेऊन त्याचा ऊस लवकर गळीतास जावा म्हणून दिनांक 17/10/2022 रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर योजनेअंतर्गत ऊस तोडणी मशीन घेतली. त्यासाठी हार्वेस्टर मशीन विभाग सुरू करण्यात आला आहे. सध्या संस्थेचे भाग भांडवल रुपये 1,82,26,200 तर संस्थेने सभासदांना जिल्हा मध्यवर्तीच्या धोरणानुसार पीक कर्ज रुपये 7,42,93,623 रुपये, मध्य मुदत कर्ज 1,18,65,636 रुपये, सभासदांच्या घर बांधकामासाठी संस्थेने शेतकरी घर बांधणी या योजनेतून 5 सभासदांना रुपये 48,04,645 रुपये कर्ज वाटप केले. तसेच सभासदांना नवीन विहीर खोदायसाठी रुपये 6,68,924 तर पाईपलाईनीसाठी रुपये 6,63,442 इतके कर्ज वाटप करण्यात आले. तसेच गाय म्हैस खरेदीसाठी रुपये 3,01,533 तर ट्रॅक्टर खरेदीसाठी 16,36,889 आणि टू व्हीलर वाहन खरेदी करण्यासाठी 1,85,000 असे एकूण संस्थेचे मेंबर कर्ज 9,37,24,100 इतके आहे. दिनांक 17 मे 1958 रोजी संस्थेने खत विभाग सुरू करून शेतकऱ्यांच्या शेतीस खत वितरण करण्याचे कार्य सुरू केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारची खतं उपलब्ध करून दिली जातात. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे कसे संरक्षण करावे, कशा पद्धतीने आपले उत्पन्न वाढवावे याची कार्यशाळेचे प्रशिक्षण दिले जाते. अहवाल सालात रुपये 2,33,89,648 इतकी खरेदी केली व रुपये 2,51,13,968 ची खत विक्री करून सदर विभागास व्यापारी नफा रुपये 12,36,263 इतका झाला आहे. सभासदांसाठी संचालक मंडळाने 1 महिन्याच्या मुदतीवर बिनाव्याजी उधार खत विक्रीची सोय केली आहे. दिनांक 28/11/1980 रोजी संस्थेचे सरकारमान्य रास्तभाव रेशन दुकान संस्थेच्या स्वमालकीच्या जागेमध्ये चालू करण्यात आले. त्या विभागाची सेवा ही सभासदास पण मिळतेच, पण गावातील केशरी रेशन कार्ड धारकांनाही त्या सेवेचा लाभ मिळाला. अहवाल सालामध्ये धान्य विभागाने रुपये 42,830 इतकी खरेदी केली. तसेच 53,310 इतकी विक्री केली. सदर विभागास व्यापारी नफा रुपये 17,527 इतका व शासनाकडून रिबेट रुपये 2,12,986 खर्च वजा जाता धान्य विभागास 2,27,464 इतका नफा झाला आहे. आष्टा हे गाव सांगली येथून 20 किलोमीटर अंतरावर आहे. सदर गावाला कृष्णा वारणा नदीचे मोठ्या प्रमाणात पात्र लाभले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ 7,000 हेक्टर असून त्यापैकी 6,500 हेक्टरच्या वरती ऊसाचं पीक आहे. त्यामुळं वार्षिक 5 लाख टन ऊस गाळपासाठी जातो. त्याचा विचार लक्षात घेऊन सर्व संचालकांनी शेतकरी व सभासदाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड यांच्या अनेक योजना राबवत आहेत. परंतु सर्वच योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत किंवा तेवढ्या क्षमतेने त्याचा वापर केला जात नाही. पारंपरिक व्यवसाय सोडून विकासभिमुख दुय्यम व्यवसाय निवडावा या हेतूने PS-CS2 MSC या योजनेअंतर्गत ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड शुगर केन हार्वेस्टर मशीन या योजनेतून 1,15,00,000 अर्थसहाय्य घेऊन ऑक्टोबर 2022 मध्ये शुगर केन हार्वेस्टर मशीन, 2 इन्फिडर, 2 ट्रॅक्टर खरेदी केले. सहकारी संस्थामार्फत तसा अभिनव उपक्रम राबवणारी सांगली जिल्ह्यातील ही पहिली सोसायटी ठरली. त्यामुळे गावात सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. सभासदांना अभिमान वाटू लागला. विद्यमान संचालकांच्या या धाडसी निर्णयामुळे आणि नाबार्डच्या या योजनेमुळे एवढे मोठे धाडस ही संस्था करू शकली. कर्ज गुंतवणूक रक्कम जास्त असली तरी नाबार्डमुळे अत्यंत अल्प व्याजदरात हे आर्थिक सहाय्य सोसायटीला उपलब्ध झाले. 15 नोव्हेंबर 2022 रोजी माननीय वैभवदादा शिंदे संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व माननीय शिवाजीराव वाघ साहेब मुख्याधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या शुभ हस्ते सुरुवात झाली. गेल्या 2 हंगामामध्ये आम्हास हार्वेस्टर मशीनचा वापर करता आला. सर्व यंत्रणा व कामगार नवीन असतानाही आम्ही चांगला नफा मिळवला आणि नवीन असा उपक्रम चांगल्या रीतीने यशस्वी राबवू शकलो. यांचा संचालक मंडळास अभिमानच आहे. सभासद शेतकऱ्याचा पैसा आणि वेळ वाचला. त्याचबरोबर दळणवळणासाठी लागणारी वाहने ही सुद्धा सभासदांचीच आहेत. त्यामुळे सभासदांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून देता आली.
संस्थेच्या आर्थिक उलाढालीमध्ये या बाबींचा खूपच फायदा झाला. सन 2023-24च्या मधील हंगामात एकूण ऊस तोडणी 11,983 टन करून त्यास प्रति टनास 425 रुपये कारखान्याची तोडणी घेऊन 56,788चे उत्पन्न घेतले. डिझेल खर्च 21,67,973 झाला असून मेंटेनन्स व मशीनवरील कामगारांचे पगार 9,47,765 इतका आला. खर्च वजा करता सन 2023-24च्या हंगामात हार्वेस्टर मशीन विभागाने 24,85,050 रुपये इतका नफा घेतला आहे. हा उपक्रम राबवत असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व नाबार्ड या संस्थेने आम्हाला सहकार्य केल्यामुळे श्री चंद्रप्रभनाथ दिगंबर विकास सोसायटी व सर्व सभासद आम्ही ऋणी आहोत. आणि खरं म्हणजे पाहता पाहता 100 वर्ष निघून गेली. कैलासवासी बळवंतराव वाग्यानी यांनी लावलेल्या या रोपट्याचे विशाल आणि विस्तृत वृक्षामध्ये रूपांतर झाले. या विशाल वृक्षाच्या वाढीसाठी आजपर्यंतचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सेक्रेटरी, नोकर वर्ग, सभासद, अनेक ज्ञात आणि अज्ञात हितचिंतक या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. त्याची आठवण या शतक महोत्सवी वर्षाप्रसंगी अगदी कृतज्ञतेने होत आहे. संस्था पुढील काळात माती परीक्षण प्रयोगशाळा तसेच संस्थेच्या इमारतीवरती सोलार सिस्टीम, औषध फवारणी करणारे ड्रोन खरेदी करण्याचा विचार संचालक मंडळ करीत आहे. एकूणच आपली ही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाच्या दूरगामी विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे, यात शंका नाही. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त या संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस उदंड शुभेच्छा. धन्यवाद.